आपल्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. कौशल्य विकास यावर आधारित आहे. आत्तापर्यंत झालेल्या 30 सेशनमध्ये तंत्रज्ञानाविषयी ज्यावेळेला आपण बोललो, त्यावेळेला एआय आणि एआयच्या माध्यमातून या ठिकाणी कोणत्या नोकरी या ठिकाणी आपल्या गमावल्या जातील आणि कोणत्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील, याविषयी आपण चर्चा केलेली आहे. एआयला आपण आपला पर्सनल असिस्टंट म्हणून कसं वापरायचं, याच्याविषयी देखील आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली आहे. आता आपण या ठिकाणी थोडंसं या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या नवीन ज्या काही संधी आहेत, याच्याविषयी थोडंसं बोलणार आहोत, की कशा पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात घ्या, की आय-टीकडे जो काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओढा कोविडनंतर वाढलेला होता. कोविडनंतर फार्मा आणि आय-टी हे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बूम झालं. आजही तुम्ही त्यातलीच एक बॅच आहात, की ज्यांनी कोविडनंतर कॉम्प्युटर सायन्स, बी-सी-ए, बी-बी-ए अशा बी-सी-एस अशा कोर्सेसला प्राधान्य दिलं. कारण आय-टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोविडमध्ये आपण बघितलं की सगळे अ, व्यवसाय ठप्प झाले असताना आय-टी मात्र वर्क फ्रॉम होम सारख्या पॅकेजेस या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यावेळेला तरुणांनी मिळवली. हा जरी एक या ठिकाणी वास्तव आकडा असला, तरी देखील एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की आता नो कोडिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय? आता कोडिंगचा जॉब मिळणार नाही तुम्हाला, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कोडिंग करताय म्हणून तुम्हाला या ठिकाणी चांगले जॉब मिळेल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. कारण एखादं ॲप बनवण्यासाठी बरेच दिवस कोड लिहिणं चालायचं. महिन्यान्-महिने या गोष्टी चालायच्या. पण आता सिंगल लाईन प्रॉम्प्टनं तुम्ही एक अत्यंत सुंदर पाहिजे त्या पद्धतीचं ॲप या ठिकाणी लिहू शकता, तयार करू शकता. हा बदल लक्षात घेता कोडिंग ही माझी मास्टरी आहे म्हणून मला म्हणजे मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल, की सगळीकडं यायचं की 6वी मुलगा 6 वर्षापासून मुलगा कोडिंग शिकतोय, 10व्या वर्षी कोडिंग शिकतोय. आलं लक्षात? कोडिंगमध्ये स्वतःची मास्टरी मिळवतोय. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, त्या गोष्टी तो विद्यार्थी तयार होऊन बाहेर पडेपर्यंत युजलेस झाल्या. म्हणजे त्याचा तिथं काही उपयोग होणार नाहीये हे लक्षात घ्या तशा बाबतीतनं. त्यामुळे आता या ठिकाणी या गोष्टी ज्या आहेत ते साधारणतः फार उपयोग देतील असं नाही. मग आता डेटा सायन्स हा जो विषय होता, तो यापूर्वी फक्त इंजिनिअर्स त्यामध्ये काम करायचे. पण आता मात्र डेटा सायन्स या ठिकाणी अशा पद्धतीनं उपलब्ध झालेला आहे किंवा असा बदल झालेला आहे, की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, लॉ इत्यादी सर्व क्षेत्रातल्या मुलांसाठी याचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपयोग हा या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे आपण आज जे बघणार आहोत, ब्रांच वाईज तुम्हाला कोणकोणत्या जॉबच्या संधी उपलब्ध असणार आहेत, कोणते 2 टूल तुम्ही शिकणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातनं थोडंसं आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर त्यातलं पहिलं आपण बघूया, की कॉमर्ससाठी काय संधी आहेत. आता कॉमर्समध्ये जर तुम्ही असाल तर फायनान्स आणि व्यापाराची जाण असणाऱ्याला फायनान्शियल एनालिटिक किंवा मार्केटिंग अॅनालिस्ट तुम्ही बनू शकता. कंपन्यांना आजही असे लोक अपेक्षित आहेत, की जे या ठिकाणी डेटा रीड करून चांगल्या पद्धतीचे डिसिजन घ्यायला मदत करू शकतात असं लक्षात घ्या. आणि मग याची सुरुवात आपण कुठून करू शकाल? तर याची सुरुवात आपण म्हणू शकतो, की ॲडव्हान्स एक्सेल सारखा भाग आहे. मी 2-2 टूल सांगणार आहे फक्त प्रत्येक याचे. तुम्ही अजून बाकीचे टूल्स हे करू शकता लक्षात घ्या. तर याचा ॲडव्हान्स एक्सेलपासून सुरुवात करू शकता. डेटा गळा कसा करायचा, मांडायचा कसा, प्रेझेंटेशन कसं करायची सुरुवात इथून होते. त्यानंतर पॉवर बीआय किंवा टॅब्लो हे जे काही या ठिकाणी सोपे टूल आहेत, ज्याच्यामध्ये कोडिंगच्या माध्यमातून तुम्ही तो जो डेटा आहे एक्सेलमध्ये आलेला त्याचे ग्राफमध्ये चांगल्या पद्धतीचं कन्व्हर्जन करू शकता, चार्ट बनवू शकता आणि तुम्हाला तो बिझनेस समजण्यासाठी तुमच्या सीनियर्सना रिपोर्ट करण्यासाठी हा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोगाला येऊ शकतो. एस-क्यू-एल सारखा या ठिकाणी बेसिक डेटाबेस आहे जो तुम्ही शिकून घेतला तर त्याचाही फायदा तुम्हाला होऊ शकतो. ही एक या ठिकाणी बेसिक असाइनमेंट असेल आपण या ठिकाणी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या. आता दुसरं आहे की बी-एचे विद्यार्थी काय करू शकतात, की ज्याच्याकडे भाषेची चांगली समृद्धता आहे, ज्याच्याकडे या ठिकाणी कल्पकता आहे. अशा विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी काही टूल्स चांगल्या पद्धतीने उपयोगाला येऊ शकतात. एआय पॉवर्ड कंटेंट क्रिएशन आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारख्या या ठिकाणी क्षेत्र जे आहे, तर तिथं तुम्हाला फार चांगला स्कोप आहे लक्षात घ्या. आणि मग यासाठी तुम्हाला बेसिक काय सुरुवात करावी लागेल, तर Canva सारखं मॅजिक स्टुडिओ हे टूल तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग साठी मदत करू शकतं हे लक्षात घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी मिड जर्नी नावाचं एक टूल आहे, की जे या ठिकाणी तुमच्या टेक्स्ट कमांडवरून कन्सेप्ट आर्ट म्हणजे चित्र तयार करतं. तुम्ही त्याला जर करता व्यवस्थित सांगितले, की तुम्हाला काय अपेक्षित आहे, तर त्या पद्धतीनं संकल्पचित्र बनवून देण्यामध्ये तो उपयोगाला ठरतो लक्षात घ्या त्याच्यामध्ये.
त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करत असताना कमीत कमी किंवा योग्य शब्दांमध्ये कमांड देणं आणि त्याच्याकडनं काम करून घेणं हे जमलं पाहिजे. म्हणजे त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर कॉमर्ससाठीचा एक HubSpot CRM नावाचा पार्ट आहे, जिथे या ठिकाणी कोडिंग नाही, पण सेल्स मार्केटिंगची कामं ही ऑटोमेशन टूलवर या ठिकाणी चालली जातात, हे लक्षात घ्या. सायन्सच्या बाबतीमध्ये काय आहे, तर सायन्सच्या बाबतीमध्ये डेटा सायंटिस्ट आणि AI रिसर्चर बनण्यासाठी सगळ्यात मोठी संधी आता आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि मग या ठिकाणी काय उपलब्ध आहे, तर एक टूल त्याच्यामध्ये डेटाब्रिक नावाचं टूल आहे. त्याच्यामध्ये ते एक नो कोडिंग बेस मशीन लर्निंग टूल आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी डेटा उपलब्ध करणं आणि त्याचं अनालिटिकल या ठिकाणी रिपोर्ट जनरेट करण्यामध्ये तुम्हाला उपयोगाला येतं. त्यानंतर एक ड्रॅग एंड ड्रॉप लेव्हलचं टूल आहे, जे किन्मी नावानं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये या ठिकाणी हे विश्लेषण करणं सोपं जातं. KNIME असं त्याचं हे आहे. उच्चार चुकला असू शकतो माझ्याकडनं, लक्षात घ्या. तर या पद्धतीचं टूल आहे, जे या ठिकाणी तुम्हाला स्टॅटिस्टिक डेटा हँडलिंगसाठी आणि मशीन लर्निंगसाठी या ठिकाणी उपयोगाला येऊ शकतं, लक्षात घ्या. इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील एआयचे टूल जे आहेत, AI आर्किटेक्चर, मशीन लर्निंग, क्लाउड आर्किटेक्ट, रोबोटिक्स, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी नेरूळ कन्सेप्ट नावाचं एक या ठिकाणी प्रोडक्ट आहे, जे आपल्याला उपयोगाला येऊ शकतं स्टिम्युलेशनसाठी. PTC क्रो नावाचं एक जनरेटिव्ह डिझायनिंगसाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं टूल आहे. आणि या सगळ्याबरोबरच पायथॉन किंवा या ठिकाणी क्लाउड प्लॅटफॉर्म जे वेगळे वेगळे आहेत ते समजून घेणं गरजेचं आपल्याला आहे. लॉचे जे विद्यार्थी आहेत, त्या लॉच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सल्लागार असता, पण त्याला देखील टेक्निकल डॉक्युमेंट्स रिव्ह्यूअर जो आहे तो महत्वाचा असतो. म्हणजे AI टूल स्पेल बुक नावाचं टूल आहे, जे MS वर्डमध्ये राहूनच कॉन्ट्रॅक्टचं विश्लेषण करतं. किंवा या ठिकाणी हार्वे नावाचं एक टूल आहे, जे की तुमचं समजा 100 पानाचं जजमेंट आहे, 1000 पानाचं जजमेंट आहे आणि त्याचं तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे. तर हे टूल अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्हाला विश्लेषण करून देऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला लीगल एम्प्लॉयबिलिटीमध्ये चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी भर टाकू शकतो, असं मला वाटतं. आता हे झालं AI युजर, कंझ्युमर किंवा या ठिकाणी एंड युजर म्हणून जो विचार केला त्या बाबतीमध्ये. मी दुसरी एक बाजू तुम्हाला सांगू इच्छितो, की AI कधीही असं नाही तयार होत, लक्षात घ्या. त्याला शब्दच पूर्ण व्यवस्थित समजून घ्या, की कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणत असताना इथं महत्वाचं आहे, की ते मॉडेल कोणीतरी ट्रेन करावे लागते. म्हणजे आता आपण युजर आहोत AIचे. कुणीतरी ते मॉडेल ट्रेन केलेलं आहे आणि मग त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा प्रोव्हाईड करतो आणि त्या माध्यमातून या ठिकाणी AIचे युजर बनलेलो आहोत. पण तुम्ही याही पेक्षा पुढे जाऊन थोडंसं या ठिकाणी AI मॉडेल ट्रेन करण्यासाठीची आवश्यक असणारी महत्वाची जबाबदारी या ठिकाणी हे करावं लागतं. कारण याच्यामध्ये ह्युमन इन द लूप, याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला मानवी काय म्हणतो हस्तक्षेप हा आहे आणि तो गरजेचा असतो. त्याशिवाय हे चांगलं बनू शकत नाही. त्यामुळे हे जे विद्यार्थी आहेत प्रत्येक शाखेने या लक्षात घ्या. कला शाखेचे जे विद्यार्थी आहेत, आर्ट्स आणि ह्युमॅनिटीचे जे विद्यार्थी आहेत, भाषाशास्त्राचे विद्यार्थी आहेत, ते AI इथिक्स आणि याच्यावर चांगलं काम करू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे ते बऱ्याच वेळेला मॉडेल पूर्वग्रहदृश्य धोकादायक माहिती देऊ शकतं. पण याच्यामध्ये कला आणि ह्युमॅनिटीचे जे विद्यार्थी असतील त्यांना भाषेचं ज्ञान आहे, मानसशास्त्र माहीत आहे, समाजशास्त्र माहीत आहे. हे त्या AIला माणुसकी, सामाजिक भान हे शिकवण्यासाठी मदत करू शकतात. ही गरज आहे, लक्षात घ्या त्याच्यावरती. तर त्याला ट्रेन करत असताना. त्यामुळे त्याच्या उत्तरामध्ये ह्या गोष्टी जर यायला लागल्या, त्याच्यातल्या त्रुटी जर करता आपण शोधू शकलो आणि त्याला उत्तर योग्य देण्यासाठी, ते इथिकली योग्य आहे काय बघण्यासाठी आपण जर करता या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करू शकलो, तर AI मॉडेल ट्रेन करण्या आणि बनवण्यामध्ये तुमची भूमिका चांगली राहू शकते. सेम जी गोष्ट आहे ती आपल्याला कॉमर्सच्या बाबतीमध्ये देखील उपयोगी आहे, लक्षात घ्या. कारण आता तुम्ही BCom झालात किंवा तुम्ही CA झालात, तर बॅलन्स शीट फायनल करणं किंवा बुक कीपिंग हे तुमचं आता काम राहणार नाही. या गोष्टी AIच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं होत राहणार आहेत त्याच्यामध्ये. पण आता फायनान्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट, बँकिंग यासारखे मॉडेल बनवत असताना इंजिनिअर्सना हे सांगणं कुणीतरी गरजेचं असतं, की हे कशा पद्धतीनं मार्केटची रिस्क कॅल्क्युलेट करायची असते. त्यानंतर या ठिकाणी कस्टमर ट्रेंड कसे बघायचे असतात.
त्यामुळे हे सगळ्या गोष्टींचे इनपुट्स जर व्यवस्थित त्याला मिळाले, म्हणजे इंजिनिअर्स, अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आणि कॉमर्स शाखेचे विद्यार्थी यांचं कॉम्बिनेशन जर झालं, तर चांगल्या पद्धतीची एआय टूल मार्केटमध्ये येऊ शकतात आणि त्याचं आउटपुट पण चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. त्यामुळे इथं देखील कॉमर्सच्या शाखेच्या विद्यार्थ्यांचं चांगल्या पद्धतीचं योगदान ठरू शकतं. सायंटिस्ट म्हणून जे काही या ठिकाणी एआय लूक जो लागतो एआय टूलमध्ये, तर तिथं देखील या विद्यार्थ्यांना फार मोठा स्कोप आहे, लक्षात घ्या. म्हणजे एक सायन्सच्या संकल्पना, बेसिक कन्सेप्ट ज्या असतील त्या किंवा त्याची जे काही या ठिकाणी इक्वेशन्स असतील, हे फक्त या ठिकाणी एआयला चांगल्या पद्धतीनं सांगणं आणि आउटपुट चेक करणं, ते सायंटिफिकली योग्य आहे का ते बघणं, असे बरेच या ठिकाणी संधी ज्या आहेत, त्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. सेम तुम्हाला बघायला मिळतं, की एआयचं जे काही या ठिकाणी लीगल मॉडेल जे ट्रेन करायचं आहे, त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी लीगल इंजिनिअरिंग म्हणून, इंजिनिअर्स म्हणून जे काही काम अपेक्षित असतं, एआय एजंटना चांगल्या पद्धतीने कॉन्फिगर करणं, त्यांना या ठिकाणी डेटा प्रोव्हाईड करणं, त्यांना ट्रेन करणं, हे या ठिकाणी काम करू शकतात, लक्षात घ्या. पण इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे, की इथं तुम्ही युजरपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आणि क्वालिफाईड असणं गरजेचं असतं. कारण युजर लेव्हलला जेव्हा तुम्ही जाता, त्यावेळेला बेसिक माहितीच्या आधारावर तुम्ही यूज करू शकता. पण ज्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी स्वतःला डेव्हलपर मोडला घेऊन जायचं आहे, एआय कॉन्ट्रिब्युटर बनायचं आहे, त्यावेळेला तुमचं नॉलेज यातलं थोडंसं जास्त असणं हे अत्यंत गरजेचं असतं, लक्षात घ्या. आता काही बेसिक प्रश्न तुम्हाला हे लक्षात घ्या, की प्रत्येकाने एक टूल, जसं मी वारंवार सांगतोय त्या पद्धतीने, पण गेल्या वेळच्या 2-3 लेक्चर नंतर कोणतं असं एक टूल या ठिकाणी तुम्ही एक्सप्लोर केलं, त्याचा उपयोग केला एआयच्या बाबतीतला, त्याच्याविषयी थोडंसं अगदी 2 मिनिटात चॅट बॉक्समध्ये पटपट सगळ्यांनी उत्तर लिहायचंय, की पाठीमागच्या लेक्चरपासून आत्तापर्यंत तुम्ही एखादं नवीन टूल बघितलं का? ठीक आहे. याचा अर्थ असा होतो, की आपण फक्त कीर्तन आणि प्रवचन ऐकल्यासारखं हे सगळं ऐकतो आणि सोडून देतो. मित्रांनो, याचा उपयोग तुम्हाला फार होणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला जर त्या दिवशी त्या गोष्टींवर थोडंसं अ, काम करणं जमलं नाही किंवा त्याच्यावर पुढे जाणं थोडंसं जमलं नाही, तर अडचणी निर्माण होऊ शकतात. तंत्रज्ञान प्रचंड वेगानं बदलतंय, लक्षात घ्या. आणि या विषयाचा, तंत्रज्ञानाचा विषय मी या 365 दिवसाच्या सीरीजमध्ये घेतला. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण इतकंच आहे, की आठवड्यातून एक नवीन टूल तुमच्याशी डिस्कस करता येईल. त्याचा उपयोग डिस्कस करता येईल आणि त्या माध्यमातनं तुम्ही या ठिकाणी स्वतःला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रिपेअर करू शकाल ग्लोबल मार्केटसाठी. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. दररोज नवीन-नवीन टूल येतात. दररोज काहीतरी एआयच्या स्टोरी जनरेट होत आहेत. दररोज काही ठिकाणी पॉझिटिव्ह, क्रिएटिव्ह त्याचा उपयोग होतोय आणि मी जर त्याच्यापासून लांबच राहिलो, मी जर ते या ठिकाणी भाषण म्हणजे कधीतरी अरे हां, मी ते ऐकलं होतं बरं का, पण मी काय ते या ठिकाणी वापरलंच नाही. असं जर व्हायला लागलं, तर त्याचा फारसा इम्पॅक्ट होणार नाही. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घ्या, की आपण दररोज सकाळी 6:55 ला येताय सातत्यानं, ही एक गोष्ट झाली चांगली पॉझिटिव्ह, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही 15-25 मिनिटं असताय, ही देखील दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट झाली. पण तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, हे सकाळ-सकाळी ज्यावेळेला आपण सुरुवात करतो, त्यावेळेला आज काल होतं त्यापेक्षा 1% काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज गेन केलं का? आणि ते फक्त ऐकलं नाही, तर ते माझ्यामध्ये इन्कल्केट करण्यासाठी काही स्पेसिफिक प्रयत्न केले का? हे फार महत्त्वाचे असतात. म्हणजे अगदी इमिजिएट जर समजा 6:55 ते 7:20 आपलं हे कार्यक्रम झाल्या-झाल्या लगेच तर त्याच्यावर 2-4 ओळी लिहिल्या, त्याच्यातलं एखादं ॲप एक्सप्लोर करून बघितलं आणि मग तुम्ही पुढे गेलात, तर कदाचित ती दररोजची सवय होऊ शकते. तुम्ही आत्ता ऐकणार, मला काही मुलांचे मेसेज येतात, "सर मला लाईव्ह जमत नाही, पण मी रेकॉर्डिंग अपलोड होतं त्यावेळेला या ठिकाणी मी रेकॉर्डिंग बघत असतो." मग तुम्ही रेकॉर्डिंग बघता हे मला कळणार कसं आहे? तर त्याच्यावर कमीत कमी तुमच्या कमेंट तरी येऊ देत, की हे याच्यात बरोबर होतं, हे चुकलेलं होतं, याच्यापेक्षा आम्हाला हे पाहिजेल आहे. फीडबॅक जे असतात ते फीडबॅक फार महत्त्वाचे असतात, लक्षात घ्या. आणि तुम्ही जे रेग्युलर आहात त्यांचं देखील एक थोडीशी जबाबदारी आहे, जर तुम्हाला वेळ असेल तर, की हे ज्यावेळेला व्हिडिओ पुन्हा अपलोड होत आहेत, त्यावेळेला ते थोडेसे एक्सप्लोर करा रिव्हिजनसाठी म्हणून. तुम्ही ते केलेलं आहात हे मला समजू देत. त्याच्यावर काही तुमच्या कमेंट येऊ देत, की हे काय होतं, हे बरोबर आलेलं आहे किंवा चुकलेलं आहे, याच्याबद्दलच्या माहिती असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आज कोणताही एक फ्री एआयचा कोर्स जो असतो, जो या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो, कुठल्याही टूलच्या बाबतीमध्ये, तो केलेला आहे अशी किती जण आहेत. फ्री एआय ऑपरेटिंगचा टूल. आता हे मला वाटतं पर्जन्य आणि स्नेहा असतील किंवा माधवी आणि स्नेहा असतील, तर त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग इंटेलच्या बाबतीमध्ये झालेलंच होतं. हर्षा पण त्यातलीच आहे. मग बाकी कोणीच तुम्ही हे करत नाही आहेत का? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का, की ह्या एआयचा आणि आमचा काही संबंध नाही, दूर-दूर रिएक्शन क्लिअर करा.
बघा, आपण असं जर भ्रमात असाल, की मी कुठेतरी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया लक्षात किंवा या ठिकाणी पोलादपूर असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असेल या भागात आहे आणि माझ्यापर्यंत एआय पोहोचायला अजून बराच वेळ आहे. लक्षात. एआय काय मुंबई गोवा रस्त्यावरनं प्रवास करू येत नाही, लक्षात घ्या. की ज्याच्यामुळे या ठिकाणी त्याला खड्ड्याचा त्रास होतोय, अजून हायवे झालेला नाही, त्यामुळे माझ्यापर्यंत येणार नाही आणि माझ्यासमोर त्याचे चॅलेंजेस येणार नाहीत. हे होणार नाही, समजून घ्या. एआयचा तुम्हाला योग्य पद्धतीनं उपयोग करणं आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी त्याच्यापासून दूर राहणं, जिथं आवश्यकता आहे, जिथं आपल्या पर्सनल कपॅसिटीज बिल्डिंगचा प्रश्न येतो, त्यावेळेला या ठिकाणी त्याला योग्य अंतरावर देखील ठेवणे हे अत्यंत गरजेचं असतं, लक्षात घ्या. त्यामुळे आता मला या ठिकाणी तुमच्याकडून एक अपेक्षित आहे, की चांगल्या पद्धतीच्या ह्या टूल्सची एक डिक्शनरी तयार करा. त्याचा यूज म्हणजे तुमची अशी एआय डिक्शनरी बनू दे. डिरेक्टरी बनवू दे, की हे टूल आहे, या टूलचा उपयोग कशासाठी होतो, हे टूल आहे, याचा उपयोग कशासाठी होतो. आणि मग तुम्हाला जे काही वर्षभरामध्ये इकडं-तिकडं तुम्हाला जे टूल सापडतील, ते टूल या ठिकाणी त्याच्यामध्ये मांडा, त्याचं थोडंसं विश्लेषण करा. स्वतःला एक घडवा त्यासाठी लक्ष. एक-एक वाक्यामध्ये तुम्हाला उपयोगाला येते. का? ज्यावेळेला एखादी गोष्ट करायची वेळ येते आणि त्यावेळेला जर तुम्ही या गोष्टी समजू शकलात, तर तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. आणि मग ते स्केचेस बनवायचे असतील, तुम्हाला कविता लिहायच्या असतील, गाणी बनवायची असतील, तुम्हाला या ठिकाणी काही ग्राफिक रिपोर्ट तयार करायचे असतील, तुम्हाला काही एस-ओ-पी तयार करायचे असतील, तुमचे प्रोजेक्ट प्रिपेअर करायचे असतील. आता या सगळ्या गोष्टी रेडीमेड तुम्हाला मिळतायत. रेडीमेड मिळतात म्हणजे त्यासाठी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमचं डिव्हाइस ट्रेन करायचं आहे, तर तुमच्या पर्सनल यूजसाठी. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात करियर करणार आहात, त्या क्षेत्रातल्या सगळ्या माहिती, सगळे प्रश्न त्याला या ठिकाणी विचारू शकता, लक्षात घ्या. तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांना असं वाटतं, की एआयला माझा पर्सनल असिस्टंट म्हणून तयार करायचं आणि माझ्या डिव्हाइसचा उपयोग त्यासाठी करायचा, अशी इच्छा किती जणांची आहे त्यांनी हँड रेज करा. की माझा पर्सनल असिस्टंट म्हणून एआयला तयार करायचं आहे, की जो मला या ठिकाणी करिअरसाठी गाईडन्स देईल, असं गाईडन्स. ठीक आहे, चला म्हणजे थोडेफार तुम्ही असे आहात, की ज्यांना ते बनवायचं आहे. तर त्याचा सिंपल टास्क असा आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी आज दिवसभरामध्ये एवढं ठरवून घ्या, की ज्या वेळेला वेळ मिळेल, त्यावेळेला माझ्या करिअरविषयी मी त्याला प्रश्न विचारेन. कशा टाईपचं असू शकतं, समजा आपल्याकडे स्नेहानं ठरवलं मला यू-पी-एस-सी करायचं आहे. तर ती पहिला प्रश्न विचारेल, की मला यू-पी-एस-सी करायच्या यू-पी-एस-सी विषयीच्या बेसिक माहिती आहे. सब्जेक्ट कुठले असतात, इंटरव्ह्यू कधी असतो, मेन्ससाठी याच्यामध्ये मेन्समध्ये आणि प्रीमध्ये किती वेळ असतो, इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी काय करायला लागतं, पुस्तकं कुठली लागतात, याबद्दलची माहिती दे. बेसिक प्रश्न आला. मग त्याच्यामध्ये तिनं पुन्हा प्रश्न विचारला, की मला या सगळ्या पद्धतीचे या ठिकाणी बेसिक गेल्या वेळेला आलेले जे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणतो ते कुठं मिळतील, त्याचं एकत्रीकरण करू द्या. त्याच्यानंतर त्याला आपण सांगितलं, की चालू घडामोडीचा अभ्यास कुठं करता येईल. म्हणजे एक-एक स्टेप बाय स्टेप जर गेलात आपण, मग ही पुस्तकं कुठं मिळतील? मग या पुस्तकांच्या पी-डी-एफ सगळ्या गोळा करा आणि त्याच्यातले मला सार काढून द्या. मग पुन्हा त्याला या ठिकाणी सांगितलं, की ह्या पुस्तकांच्या वतीनं मी आज या ठिकाणी टी-वायला आहे. मला या ठिकाणी टी-वाय कंप्लीट झाल्यानंतर 1 वर्षाने एक्झाम द्यायची आहे. म्हणजे माझ्या हातामध्ये 700 दिवस आहेत. तर या 700 दिवसांमध्ये ह्या अभ्यासाचं मी नियोजन कसं करणं अपेक्षित आहे, त्याच्याविषयी टेंटेटिव्ह शेड्यूल द्या. मग ते शेड्यूल देईल. शेड्यूल दिल्यानंतर मग तुम्ही त्याला सांगा, की मला मराठीला तुम्ही एवढा वेळ दिलेला आहे, तो मराठीला इतका वेळ गरजेचा नाही. मला वेळ कमी चालतो आणि हा विषय मला अवघड आहे, याला वेळ दिला पाहिजे. तर त्या पद्धतीने ते शेड्यूल देईल. मग पुन्हा तुम्ही सांगा, की माझे बी-कॉम 3rd इयरच्या परीक्षा आणि या परीक्षाचा अभ्यास बघता मला या ठिकाणी दररोज 4 तास आत्ता देता येईल आणि बी-कॉम झाल्यानंतर पुन्हा तो वेळ वाढवता येईल. तर त्या पद्धतीने वेळापत्रक तयार करून द्या. तर ते तुम्हाला देईल, की आत्ता बी-कॉमचं 1 वर्ष आहे. तर दररोज 3 तास कुठल्या विषयाला कसा द्यायचा ते देईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न लगेच त्याला द्या, की तुम्ही हे सगळं सांगितलं तर चालू घडामोडी ज्या काही या ठिकाणी येतायत सगळीकडं, त्या चालू घडामोडीचं एकत्रीकरण करून दररोज मला 5 मिनिटामध्ये ह्या गोष्टी कधी मिळतील? किंवा त्याला टाईम सांगा, मला दररोज 7 वाजता चहा घेत असताना चालू घडामोडी माझ्या स्क्रीनवर दिसायला पाहिजेत किंवा मला त्यामुळे उपलब्ध झाल्या पाहिजे. तर त्या पद्धतीने देईल. आणि हे जे काही तुम्ही विश्वास ठेवा, की हे जे सगळे टप्पे आहेत, हे एकदा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला सांगितलं आणि त्याच्यावर लक्ष ठेवलं, ते मध्ये-मध्ये विसरतं. विसरतं म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीला लगेचच कनेक्ट होतं असं होत नाही. पण तुम्ही जर त्याच्यावर एक चांगलं ऑब्झर्वेशन ठेवून त्याला ट्रेन केलं सातत्यानं, तर दररोज तुम्हाला लायब्ररीत जाऊन पेपर उघडण्यापेक्षा दररोज तुम्हाला ठराविक वेळेमध्ये तुमच्यासाठी ते सगळं डिटेल उपलब्ध. त्याच्यानंतर तुम्ही त्याला ट्रेन केलात, की मला ज्या काही गोष्टी आजूबाजूला माझ्या घडतायत, त्याचे फोटो काढून मी तुला देईन आणि मला त्याच्याविषयीची माहिती संग्रहित करून दे.
ते लगेच माहिती संग्रहित करून देईल. तुम्हाला कुठल्याही गोष्टी समजत नाहीयेत, कन्सेप्ट समजत नाहीत. त्याला सांगितले, की मला एखाद्या लहान माझ्यापेक्षा वयानं कमी असणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगायचं आहे, त्या पद्धतीने समजावून सांग, तर ते समजावून सांगतं. तुम्ही त्याला सांगितलं, की माझा हे प्रकरण वाचून झालेलं आहे. आता याची माझ्या परीक्षा घे. त्याच्यावरच्या टेस्टचे मार्क विचार, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारेल. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, की तुम्ही लहान असताना कदाचित शाळेमध्ये तुम्ही शिकायचा. ते घरात येऊन गृहपाठ करायचा आणि घरात तुमची आई असेल, वडील असेल, मोठा भाऊ असेल, हे तुमचे प्रश्न उत्तर घ्यायचे. म्हणजे तुम्हीच जात असाल कधी, "माझा अभ्यास झालाय चेक कर." मग ते तुम्हाला प्रश्न विचारायचे आणि मग ते तुम्हाला कौतुकाची थाप पण द्यायची. एआय त्या पद्धतीनं काम करते तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. तुम्हीही तुमच्या लहान भावंडासाठी ते केलं असेल. पण आज एआय तुम्हाला या ठिकाणी त्या प्रत्येक टप्प्यावर मोटिव्हेशन देणं, तुमच्या अभ्यासाचं या ठिकाणी एक योग्य ट्रॅक ठेवणं, हे सगळी कामं ते करू शकतं. मग यासाठी फार काही करायची आवश्यकता काय? काहीच नाही. तुमच्या मनात पडलेले प्रत्येक प्रश्न सातत्याने या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कशा मांडता येतील, ऑर्गनाइज करता येतील, यावर या ठिकाणी आपण थोडंसं अभ्यास करणं, त्या टूलचा उपयोग करणं हे गरजेचं आहे. ते तुम्ही कराल असं मला वाटतं. कारण नुसतंच कीर्तन, प्रवचन ऐकल्यासारखं करू नका. हे टूल महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर वाटलं, की सर तुम्ही जे सांगता हे आमच्यासाठी उपयोगाचं नाही आणि हे थोडंसं तुम्ही बदला, याची गरज नाही असं जर तुमचं मत पडलं, तर मग त्याचा विचार मी करेन, की बाबा हे सेशन सहभागी करूनच नको घ्यायला, कारण मुलांना आपल्या आवडत नाही त्याच्यामध्ये. पण जर ते उपयोगाचे आहेत, समजून घ्यायचं आहे. काल फीडबॅक सेशनमध्ये मी विचारलं होतं तुम्हाला, तुम्हाला काय अपेक्षित आहे का? वेगळ्या काही गोष्टी अपेक्षित आहेत का? तर त्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. तर तुम्ही जे फीडबॅक दिलेत, फीडबॅक म्हणजे समोरच्याचं कौतुक असं अपेक्षित अजिबात नाही. फीडबॅक हे चाललेल्या उपक्रमामध्ये काही जर करता अपडेट करायचे असतील, प्रोग्रेस करायची असेल, तर तुमच्या योग्य पद्धतीच्या प्रतिक्रिया ह्या अत्यंत गरजेच्या असतात. होऊ शकत नाही आणि एआयच्या आहारी देखील जाऊन चालणार नाही. तर एआयला तुमचा एक स्मार्ट असिस्टंट म्हणून चांगल्या पद्धतीनं वापरण्यासाठी त्याची सगळी गंमत असे लक्षात घ्या, की तुम्ही डिव्हाइस ट्रेन करणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रश्नांवर तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॉगिनवर जे विचारणार आहात, तो सेम प्रॉम्प्ट जर दुसऱ्याच्या लॉगिनला जर विचारला, तर तिथं येणारं उत्तर हे वेगळं असतं, हे लक्षात घ्या. का? कारण त्यांनी तुमच्या डिव्हाइसमध्ये तुमचं आत्तापर्यंतचं बिहेवियर, आत्तापर्यंतचा अभ्यास, आत्तापर्यंतचा सर्च, या सगळ्यांवर आधारित या ठिकाणी तो एक उत्तर दिलेलं असतं. जे शेजारच्याच्या दुसऱ्याच्या डिव्हाइसवर भेटलं, तर ते उत्तर वेगळं असतं. त्या पद्धतीने देखील तुम्ही विचार करणं होऊया. मला वारंवार सांगायचं लक्षात घ्या, की तुम्ही स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी म्हणून ह्या 20-25 मिनिटाचा विचार करा. ते 20-25 मिनिटं म्हणजे आपल्यावर काही बर्डन नाही. कुणी नाही सांगितलेलं किंवा कुणी आपल्या पाठीमागे हंटर घेऊन नाही उभं राहिलं, की चल 6:25 6:55 ते 7:20 तू तिथं असायलाच पाहिजेस. नाहीतर तुला एक्सटर्नलचे मार्क मिळणार नाही, तुला सर्टिफिकेट मिळणार नाही. असं काहीच नाहीये. किंवा मलाही गव्हर्नमेंटनं असं नाही सांगितलेलं, की चला 6:55 तुम्ही दिसलाच पाहिजे, नाहीतर तुम्हाला पुढचं कुठलंच काम करता येणार नाही. दोघांनाही कुठल्याही पद्धतीचं ऑब्लिगेशन नसताना आपण स्वेच्छेने हे स्वीकारलेलं आहे, की आपण 365 दिवस दररोज 25 मिनिटं एकत्र येऊन काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तो सातत्याने योग्य रीतीने पूर्ण व्हावा असं मला वाटतं. पायलने एक प्रश्न विचारला, की अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामध्ये सुरू असणाऱ्या जे काही गोष्टी आहेत, त्याच्यावर या ठिकाणी तुटवडा निर्माण झाला तर आणखी काही वाईट परिणाम होतील का याच्याविषयी? तर याविषयी आपण एक स्पेशल सत्र घेऊ शकतो. म्हणजे सध्याचं जे युद्ध आणि युद्धाचे चालणारे परिणाम, त्याचे भविष्यातले परिणाम, याच्यावर स्वतंत्र सत्र आपण घेऊ शकतो. फक्त मला वाटतं रविवारी अ, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जोडून या सत्राचं नियोजन आपल्याला करता येऊ शकतं. चालणार आहे सगळ्यांना? चला, तुमच्या काहीच रिएक्शन नाहीत. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मी मनःपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र इथंच संपलं असं जाहीर करतो. पुन्हा आपण या ठिकाणी उद्या भेटणार आहोत याच वेळेला नवीन विषयासहित. आज उपस्थित सर्वांचा मनःपूर्वक आभार. तुम्हाला आजच्या दिवसासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.